हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आजचा आपला स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा लास्ट लेक्चर आहे, लेक्चर नंबर 9. यामध्ये आपण आतापर्यंत इथपर्यंत येऊन ठेवलो की आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येणार आहे सगळ्या पिरियडिक टेबलचं. पण त्याच्यामध्ये एक्सेप्शनल केसेस काय आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, एकदम इझी आणि ट्रिकी वे मध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मिस नाही करायचा आहे, कारण हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येईल, हे 100% सांगते. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया, लेक्चर सुरू करूया. तर सगळ्यात पहिले मागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो आठवा? आपण शिकलो होतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठीचे APH असे 3 रूल. कोणते कोणते आहेत ते कोणाला आठवतंय? तर ते रूल आहे अबव प्रिन्सिपल, त्याच्यानंतर पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपलच्या मते इलेक्ट्रॉन आपण लोअर एनर्जी ऑर्बिटल पासून हायर एनर्जी ऑर्बिटल पर्यंत भरतो. त्याच्यासाठी आपण ए एन प्लस एल हा फॉर्म्युला फॉलो करतो. एन प्लस एल म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्लस अझिम्युथल क्वांटम नंबर. हे कम्पेअर करून आपण ज्याची एनर्जी कमी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पहिले भरतो. पी म्हणजे पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल, ह्याच्या नियमानुसार इलेक्ट्रॉन हे अपवर्ड आणि डाऊनवर्ड डिरेक्शननीच भरले जाणार. हँड्स रूलनुसार पहिले सिंगली इलेक्ट्रॉन भरले जाणार आणि मग पेरेंटकडे शिफ्ट होणार. हे 3 रूल फॉलो करून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असतो. ठीक आहे. आणि आता आपण नोटेशन आणि थोडेसे रूल बघूया, जेणेकरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला एकदम क्लिअर आणि करेक्ट काढता येणार आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन मध्ये 11च्या एक्झाम मध्ये, 12च्या एक्झाम मध्ये, MST CET नीट JEE सगळ्या एक्झाम मध्ये याचे 100% 2 ते 3 प्रश्न दिसतील, ह्याची गॅरंटी माझी. त्यामुळे हा लेक्चर आणि हा टॉपिक खूप गरजेचा आणि इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर अबव सिक्वेन्स आपण आत्ताच बघितला, N+L रूल आपण इथे फॉलो करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सबशेल्सची लिमिट आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे, SP, D आणि F ची. S ची लिमिट 2 इलेक्ट्रॉनची आहे, P ची लिमिट 6, 10 आणि 14. अशा पद्धतीने एवढेच इलेक्ट्रॉन याच्यामध्ये बसू शकतात. नोटेशन स्टाईल आपण NL आणि E अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला नोट करत असतो. N म्हणजे काय? तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, L म्हणजे अझिम्युथल क्वांटम नंबर, ई म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ह्या फॉर्म मध्ये भरतो. त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर जास्त ॲटॉमिक नंबरचं असेल तर इतके NLE लिहिताना आपल्याला सिस्टमॅटिक होणार नाही किंवा ते टाइम कन्झ्युमिंग असेल. त्यामुळे आपण नोबल गॅसचं नोटेशन पण शॉर्ट हँडसाठी वापरतो. ते काय आहे ते सुद्धा समजून घेऊ. तर ह्यामध्ये रायटिंग शॉर्ट हँड्स मध्ये आपण जे नोबल गॅसेस आहेत, नोबल गॅसेस म्हणजे ज्याचे पूर्ण इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फिल्ड असतात, जसं न्यूऑन, झेनॉन, रेनॉन, हे सगळे काय आहेत? नोबल गॅसेस आहेत. तर सपोज सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 11 पर्यंत जाणार. मग ते 1s2, 2s2, 2p6 हे लिहिता लिहिता खूप टाइम कन्झ्युम होणार. त्याच्यामुळे आपण आपण काय घेतो? न्यूऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. ठीक आहे. आणि 3s1 म्हणजे 11 अशा पद्धतीने लिहितो, जेणेकरून आपला टाइम काय आहे इथे वाचणार आहे. तर हे पण शॉर्ट हँड ट्रिकसाठी आपण यूज करतो. कोर वर्सेस व्हॅलन्स शेल काय आहे? टू प्रिव्हेंट एक्सेसिव्हली लॉंग कॉन्फिगरेशन फॉर दी हेवी एलिमेंट. हेवी एलिमेंट म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर मोठा आहे, तर त्याला खूप सगळे 1s2, 2s2 खूप मोठी सिरीज जाणार आणि मग ते लेंदी होणार. त्यामुळे आपण कोर आणि व्हॅलन्स शेल इथे वापरतो. म्हणजेच काय? नोबल गॅसला आपण फिक्स ॲज अ कन्सिडर करतो आणि पुढे जे आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फक्त लिहत जातो. तर अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी ट्रिक्स आणि टिप्स यूज करतो. सो व्हॉट आर द ट्रिक्स अँड टिप्स? पहिले आपण रिकॅप करूया, देन विल प्रोसीड फॉर दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो फर्स्ट ट्रिक फॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज वी फॉलो 3 लॉज. व्हॉट आर दोज? A, B अँड H. ह्या लॉचा आपण यूज करतो, जे आपण पहिले पाहिलं. लोअर एनर्जीचे ऑर्बिटल पहिले भरतो. P म्हणजे पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल फॉलो करतो, अशाच पद्धतीने नोटेट करतो. H म्हणजे सिंगली फिल्ड करतो. हे 3 लॉ आपण फॉलो करतो. हा पहिला ट्रिक झाला. दुसरा ट्रिक, जर हेवी एलिमेंट असेल तर आपण नोबल गॅसला फिक्स म्हणून कन्सिडर करतो आणि व्हॅलन्स शेलला पुढे लिहितो. तिसरी ट्रिक आपण फॉलो करतो, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी ॲटॉमिक नंबर लर्न असणं गरजेचं आहे. त्या ॲटॉमिक नंबर पिरियडिक टेबलच्या सिरीजमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेले आहे, गाण्याच्या स्वरूपात शिकवलेले आहे, ते आपण माहिती करून घेतो. आणि चौथं म्हणजे प्रॅक्टिस करतो, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिसमुळे एकदम कॉन्फिडन्स येईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी. ओके. ह्या 4 ट्रिक फॉलो करतो आणि आता आपण थेट वळणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहायचं त्यासाठी.
ओके. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये डी ऑर्बिटल्सच्या सोडियम पासून ते झेनॉन पर्यंतचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेले आहे. पण डिटेलमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग होण्यासाठी आय विल प्रोसीड फ्रॉम द हायड्रोजन टू न्यूऑन अल्सो. तर सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरेलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. तर हे आहे ॲटॉमिक नंबर 1 to 10. ॲटॉमिक नंबर आपण कशाने डिनोट करतो? झेडनी डिनोट करतो. याचा ॲटॉमिक नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. लक्षात ठेवायची ट्रिक. हे ली बकरीवर बसली, कान ओढून फटकन निघाली. दिज आर दी 1 to 10 ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे, हे झाले एलिमेंटची नावं आणि हे झाले ॲटॉमिक नंबर्स. ओके. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं? तर इथे एकच इलेक्ट्रॉन आहे, तर 1s1. 1 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिम्युथल क्वांटम नंबर, एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे एकच. ठीक आहे. आता हेलियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. तर थर्ड इलेक्ट्रॉन, तिसरा इलेक्ट्रॉन ऍड झाला तर इथे आता 1s2, आता हा 2s2 मध्ये जाणार. पण इथे 2s ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे, तर इथे लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन, 2 आणि 1 3 झाले फुलफिल. 1s2, 2s2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बेरिलियम. बोरॉनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p1 अशा पद्धतीने 4 5 क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p2. नायट्रोजनचं 1s2, 2s2, 2p3. ठीक आहे. त्याच्यानंतर 1s2, 2s2, 2p4. 4 5 6 7 8. पी मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6 जाऊ शकतात, तोपर्यंत आपण त्याला लिहू शकतो 1s2, 2s2, 2p5. आणि न्यूऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6. आता हा फुल्ली फिल झाला, कारण याच्यामध्ये 1s2 आणि 2 आणि 8 हे काय आहे? फुल्ली फिल्ड आहे. त्याच्यामुळे न्यूऑनला आपण नोबल गॅस मध्ये कन्सिडर करतो. का? कारण की त्याचे ऑर्बिटल फुल्ली फिल आहेत, इलेक्ट्रॉन फुल्ली फिल्ड झालेले आहे, आणि म्हणूनच आपण त्याला ऍज अ शॉर्ट हँड ट्रिक मध्ये यूज करतो. अशा पद्धतीने हे झाले 1 ते 10 पर्यंतचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण समजून घेऊया. काहीच हे नाहीये, फक्त तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक पार्ट पाहिजे ऍटॉमिक नंबरची, आणि एक एक इलेक्ट्रॉन काय करायचं, ऍड करायचं. आता पहिल्यांदा जे विद्यार्थी पाहत असतील त्यांना हार्ड वाटणार आहेच, नो डाऊट. पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. परत परत हा व्हिडिओ बघायचा आहे, परत परत छोट्या छोट्या गोष्टी लिहून पाहायच्या आहे. प्रॅक्टिस शिवाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येत नाही, कीप इन माइंड. त्यामुळे प्रॅक्टिस करणं मॅन्डेटरी आहे. आता आपण 11 ते 20 पर्यंतचे ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. आता ह्यामध्ये सगळ्यांमध्ये आपण अबव प्रिन्सिपलच फॉलो केलेला आहे, हंट्स प्रिन्सिपल फॉलो केलेला आहे, आणि पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आता ॲटॉमिक नंबर, एलिमेंट आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण जाऊ ॲटॉमिक नंबर 11. म्हणजे आपण आतापर्यंत हायड्रोजन ते न्यूऑन पर्यंत बघितलं. आता आपण ना, मांगे, आलू, सांभार, पालक, सिर्फ, चाहिए, अदरक, सोडियम, मैग्नीशियम, एल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, एरोगॉन. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, पोटॅशियम, आणि इथे लिहिते पोटॅशियम अँड कॅल्शियम. 19 आणि 20. तर अशा पद्धतीने हे काय झाले? 20 एलिमेंट्स झाले. ठीक आहे. आता आपल्याला एलिमेंट्स माहित पडले, त्याचे ॲटॉमिक नंबर माहित पडले. आता आपण इझिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करू शकतो, लिहू शकतो. आपल्या सगळ्यांना माहितीये न्यूऑनचा आपण ऍज अ त्याला काय घेतला, नोबल गॅस घेतला. न्यूऑन हा 10 आहे, बरोबर. तर आता इथे 3s1
कडे जाणार. बरोबर. आता निऑन 10 झाला 3s2 कडे जाणार. बरोबर. हे आपण आता 1s2 2s2 2p6 इथपर्यंत लिहित बसण्यापेक्षा आपण फक्त निऑन लिहिलेलं आहे. आता अल्युमिनियम मध्ये तर 3s2 ची जागा भरली. बरोबर. पण आता महत्वाचा कॉन्सेप्ट आहे 3D मध्ये 3s2 आणि 3D ह्या दोघांमध्ये आता आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉन पहिले कशामध्ये जाणार. राईट. आता 1s2 2s2 2p6 आणि 3s2. आता इथे 3s2 नंतर 3p येणार. बरोबर. आता 3s आणि 3p पैकी मोठा कोण आहे? 3p आहे. म्हणजे 3p मध्ये इलेक्ट्रॉन जाणार. त्याच्यामुळे आता इथे काय झालं? हा भरला निऑन 3s2 3p1. बरोबर. आता इथे किती झालं? 10 11 12 13. इथे 12 कंप्लीट झाले. इथे येणार 3p1. कन्फ्यूज नाही व्हायचंय. मी परत एकदम डिटेलमध्ये सांगते. इथे जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर डोंट गेट कन्फ्यूज. अजून डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. जस्ट अ मिनिट. आपल्याकडे भरपूर स्लाइड्स आहेत. कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आतापर्यंत आपण हायड्रोजन ते न्यूऑन पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. त्याच्यामध्ये आपण एकदम सिंपल फॉर्म मध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करत गेलो. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतोय सोडियम पासनं ते कॅल्शियम पर्यंत, म्हणजे 11 to 20 आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतो. राईट. आता आपण बघा सोडियम atomic number 11, electronic configuration is neon 3s1. निऑनचा atomic number किती आहे? 10. 10 plus 1 is 11. त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड सोडियम मॅग्नेशियम किती आहे? 12. हे एलिमेंट झाले. हे काय झाले? हे एलिमेंट झाले. हे atomic नंबर. आणि हे काय झालं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. थर्ड. आता इथे न्यूऑन 3s आणि 2. बरोबर. आता एस ची व्हॅलन्सी तर पूर्ण एस ची जी पूर्ण एस ची कॅपॅसिटी काय झाली इथे? फुलफिल झाली. कारण एस मध्ये फक्त मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2च असू शकतात. तर पी मध्ये किती असतात? 6 असतात. आता हा 3s फुलफिल झाल्यावर आपण 3p कडे शिफ्ट करणार. मग ना मांगे आलू अल्युमिनियम ऍटॉमिक नंबर किती आहे? 13 आहे. आता आपण न्यूऑन 3s2 तर असाच राहणार. 3p1 कडे शिफ्ट करणार. बघा 13 आहे का? 10 11 12 आणि 13. आता फोर्थ नंबरचा काय आहे? सिलिकॉन. 14 ऍटॉमिक नंबर आहे. किती येणार? न्यूऑन 3s2 3p आणि 2. 14 आले का बघा? 10 11 12 13 14. अशा पद्धतीने सिलिकॉन पर्यंत आपण पोहोचलो. ना मांगे आलू सांबार पालक. आता येणार फॉस्फरस 15. राईट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑन 3s2 3p आणि 3 अशा पद्धतीने येत जाणार. ठीक आहे. आता फॉस्फरस पर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. आता आपण पुढे शिफ्ट करतोय. जस्ट अ मिनिट. जागा तुम्हाला क्लिअर समजण्यासाठी मी एकदा रब करून घेते, जेणेकरून तुम्हाला पुढचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणखी चांगल्या पद्धतीनं काय होईल समजतील. आपण सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस पर्यंत बघितलं. ठीक आहे. आता 16 17 18 19 आणि 20 यांचे बघतोय. सल्फर क्लोरीन ॲरगॉन पोटॅशियम आणि कॅल्शियम. ठीक आहे. आता इथे न्यूऑन 3s2 3p4. कारण की न्यूऑन 10 10 12 13 14 15 16. ठीक आहे. न्यूऑन 3s2 3p5. देन न्यूऑन 3s2 3p6. अशा पद्धतीने पूर्ण कंप्लीट झालेलं आहे.
आता पोटॅशियम आणि कॅल्शियमचं कसं येणार? निऑन 3s2 3p6. आता 3D मध्ये जाणार की 4s मध्ये? आता नेक्स्ट आहे 3D आणि 4s. पण ऍज पर डिस्कशन इथे अबाव प्रिन्सिपल काम करतो, बिकॉज 3D ची एनर्जी जास्त आहे, 4s ची कमी आहे, तर इथे इलेक्ट्रॉन 4s मध्ये जाणार, 4s1. का? परत एकदा मागच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे, इथे L+N हा रूल आपण फॉलो करतो, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्लस अझिम्युथल क्वांटम नंबर. सो दिस इज द ब्युटी ऑफ केमिस्ट्री. तर याचा N+L हा जास्त येतो, याचा कमी येतो. कसा येतो? याची एन ची व्हॅल्यू, 3D ची एन ची व्हॅल्यू किती आहे? n is equals to 3, L is equals to for D, S, P and D. 0, 1, 2. 2 येणार. 3 plus 2 is 5. सो 3D ची व्हॅल्यू इथे 5 येणार आणि इथे 4 येणार. सो अकॉर्डिंग टू द अबव प्रिन्सिपल, द व्हॅल्यू ऑफ N+L इज द एनर्जी ऑफ 3D इज मोर दॅन द एनर्जी ऑफ 4s. सो इलेक्ट्रॉन लो एनर्जी मध्ये पहिले भरणार, त्याच्यामुळे इथे 4s मध्ये इलेक्ट्रॉन पहिले जाणार आहे आणि मग निऑन 3s2 3p6 आणि 4s2 अशा पद्धतीने 20, म्हणजे हायड्रोजन पासून ते कॅल्शियम पर्यंत मी डिटेलमध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला ट्रिक्स सहित सांगितलं आहे. सो व्हॉट आर द ट्रिक्स वी आर गोइंग टू फॉलो हिअर? फर्स्ट ट्रिक इज वी फॉलो द थ्री प्रिन्सिपल. व्हॉट आर दोज? A, P and H. A means above principle, P means Pauli's exclusion principle, and H means Hernd's principle. After that we follow the atomic number. त्याच्यासाठी आपण गाणं पाठ केलेलं आहे, ह हेली बकरीवर बसली, का न ओढून फटकन निघाली, ना मांगे आलू सांबार पालक, सिर्फ चाहिए अद्रक. ह्या ट्रिक आपण फॉलो केलेल्या आहे. आणि आता आपण डी ऑर्बिटल्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आहे. त्याच्यामध्ये अॅनमलस बिहेवियर दोन लोक फॉलो करतात, ते आपण बघणार आहे. आणि तेच बिहेवियर तुम्हाला पेपरमध्ये 110% विचारलं जातं, त्या पण गोष्टी आपण बघणार आहे. ओके, वी आर गोइंग टू शिफ्ट टुवर्ड्स दी अॅनमलस बिहेवियर. एक्झॅक्ट पहिले तर आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. इथे बघा, तर सगळ्यात पहिले आता 21 ते 30 पर्यंतचं ॲटॉमिक नंबरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण आता बघतो. ह्या आधी आपण 1 ते 20 पर्यंत बघितलंय. तर 21 पासनं म्हणजे पहिला तर येतो स्कॅन्डियम, देन टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅग्नीस, निकेल, कॉपर अँड झिंक. दीज आर दी 21 to 30 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, सो आता आपण डी सिरीज मध्ये ॲरोगॉनला ऍज अ 18 आपण नोबल गॅसमध्ये असल्यामुळे त्याला पहिले आपण निऑनला ऍज अ नोबल गॅसमध्ये कन्सिडर केलं. आता आपण ॲरोगॉनला कन्सिडर करतोय डी सिरीज मध्ये. ॲरोगॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. ठीक आहे, आता 3D आणि 4s. तर इथे फुलफिल झाला. स्कॅन्डियम मध्ये 3D1 येतो, म्हणजे 18, 19, 20 आणि 21. टिटॅनियम मध्ये 3D2 येणार, डी सिरीज मध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढणार. व्हॅनेडियम मध्ये 3D3 येणार, पण क्रोमियम मध्ये 3D4 4s2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल आहे, पण दॅट इज रॉंग. द रिझन बिहाइंड इज इथे 3D डी ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन असे असतात. ठीक आहे, 1, 2, 3, 4 असे असतात. तर इथे एकच इलेक्ट्रॉन बाकी आहे हाफ फिल्ड होण्यासाठी. डी ऑर्बिटलचे पूर्ण इलेक्ट्रॉन 10 असतात, म्हणजे 5 हे हाफ फिल्ड कडे जाणार. तर इथे हा काय करतो, 4s मधला एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो आणि हाफ फील्ड कंप्लीट करतो. आणि म्हणून द करेक्ट अँड एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम इज एरोगॉन 3D5 4s1. एक्सेप्शनल केस आहे. का असं होतंय? कारण मी सांगितलं, प्रत्येक ऍटम स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, स्टॅबिलिटीकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि ऍज पर द नेचर हा फील्ड अँड फुल्ली फील्ड इज मोर स्टेबल. स्टेबल असल्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन इझिली स्वतःकडे खेचू शकतो, आणि त्यामुळे क्रोमियमचं करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे. ओके, सेम आपल्याला कॉपरच्या वेळेस दिसणार आहे. कॉपरचं 3D3 4s2 आहे, पण हे 3D9 4s2 आहे. पण 9 हा इकडे जाणार, एक इलेक्ट्रॉन इकडे जाणार, 3D10 4s1 होणार. अशा पद्धतीने व्हाय क्रोमियम अँड कॉपर शोज अॅनमलस बिहेवियर, त्याचं रिझन जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला हे सांगायचं आहे, ड्यू टू हाफ फिल्ड अँड फुल्ली फिल्ड क्रोमियम
and copper shows anomalous behavior because half filled and fully filled is more stable than general configuration. आणि म्हणून ते हाफ फिल्ड आणि फुल्ली फिल्ड स्टॅबिलिटीकडे जाण्यासाठी एक एक इलेक्ट्रॉन पोरसचा कुठे शिफ्ट होतो, 3D कडे शिफ्ट होतो. एकदा तो 3D5 बनतो, एकदा 3D10 बनतो. तर अशा पद्धतीने 1 to 30 आपण सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आणि ह्याच डिटेलमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा आज आपण एंड करतोय. आपण 1 to 9 पूर्ण लेक्चर स्ट्रक्चर ऑफ ॲटमचे बघितलेले आहे. 1 to 9 ह्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम कम्प्लीट केलेला आहे डिटेलमध्ये. ठीक आहे. ह्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉन पासून प्रोटॉन पासून ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 to 30 पूर्ण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर याची पूर्ण प्लेलिस्टमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम 11th स्टँडर्डचा प्लेलिस्ट बनवलेली आहे. ती तुम्ही जाऊन डिटेलमध्ये बघू शकता. तुमचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम पूर्ण कम्प्लीट झालेला असेल. तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण केमिकल बॉन्डिंगकडे शिफ्ट करतोय. खूप इम्पॉर्टंट तोही चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मॉलिक्युल्स, ॲटम्स बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग मिळणार आहे. बॉन्ड्स, आयनिंग बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड ह्या सगळ्याबद्दल डिटेल अंडरस्टँडिंग समजेल. VSEPR थेअरी, MOT ह्या सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये समजतील. तर आत्ताही तुम्ही जर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. काही जर सजेशन्स असतील, काही डाऊट असतील तर बिनधास्तपणे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला एवढं सपोर्ट करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओज बघतात आहे. डेफिनेटली तुमचा फायदा होणारच आहे, पण असे सपोर्ट करत राहा. थँक्यू. लवकरच नवीन पार्ट सोबत, नवीन टॉपिक सोबत, केमिकल बॉन्डिंग सोबत मी तुमच्याबरोबर येणार आहेच. हे आपण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी रॅन्डमली एका सिरीजमध्ये युनिट न शिकवता रॅन्डम का शिकवते, बिकॉज जे कनेक्शन एका लेक्चर नंतर दुसऱ्याचं आहे तेच आपण घेतोय. सगळ्यात पहिले स्ट्रक्चर ऑफ ॲटम, नंतर केमिकल बॉन्डिंग हे रिलेट करतं, त्यामुळे आपण डायरेक्ट केमिकल बॉन्डिंगकडे शिफ्ट करतोय. डोंट वरी, आपण सगळेच युनिट पूर्णपणे कव्हर करणार आहे, पण ज्याचं रिलेशन ज्याच्यासोबत आहे तशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहे. तर सध्या आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले युनिट्स कव्हर करतोय. नंतर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे शिफ्ट करणार आहे. त्यानंतर ॲनालिटिकल आणि जनरल केमिस्ट्रीकडे आपण शिफ्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.